केंद्र आहे. 11:57 होत आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नीट यूजी पुनर्परीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांचे रेकॉर्डेड रिस्पॉन्स राष्ट्रीय परीक्षा संस्था NTAनं प्रसिद्ध केली आहे. उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतात आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम दिसून येत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आढाव्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती मंदावली असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात या पिकांवर ओलाव्याअभावी ताण निर्माण झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडल्यानं पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही ठिकाणी बियाण्यांची उगवण अपुरी राहिल्यानं दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवस राज्यात पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज वर्तवला असला तरी पुढील आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचं संवर्धन करावं, अनावश्यक मशागत टाळावी आणि स्थानिक कृषी अधिकारी तसंच हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतीची कामं नियोजित करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. तसंच जिल्हा प्रशासनाकडून पिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पंचनामे आणि इतर उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलंय. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातल्या 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीनं राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात येत आहे. पूर्वी हे शिबिर 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी एका दिवशी आयोजित करण्याचं नियोजन होतं. मात्र आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आता 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत कोणत्याही एका दिवशी शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.